नमस्कार मित्रांनो, अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 4 एप्रिल 2025 रोजी शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच योजनांच्या घरकुल लाभार्थ्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये 50,000 रुपयाचा अनुदान दिलं जाणार आहे। आणि याच्या संदर्भातील माहिती या जी.आर.च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा 2 हा राज्यामध्ये 2024 ते 25 28-29 या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे। याच्याच बरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 19 लाख घरकुलांचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच घरकुलाचं बांधकाम करत असताना मिळणारं अनुदान हे तोडकं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील मागणी केली जात होती। मित्रांनो, या पार्श्वभूती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा 2 व राज्यामधील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत, या घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात येणार आहे। याच्यामध्ये 35,000 रुपयाचा अनुदान हे घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे उर्वरित 15,000 रुपयाचा अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत घरावरती 1 किलोवॅट पर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यासाठी मिळणार आहे। अर्थात 35,000 हे अनुदान डायरेक्टली बांधकामासाठी, तर जे लाभार्थी आपल्या घरकुलावरती सोलर लावतील अशा 1 किलोवॅट पर्यंत सोलर लावण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत पहिल्या जे काही 1 किलोवॅटचं आहे, या 1 किलोवॅटसाठी जवळजवळ 60% सबसिडी दिली जाते आणि याच्यासाठीच अंदाजित खर्च हा 60,000 ते 65,000 रुपयाचा असतो। मात्र याच्यापैकी आता हे 15,000 रुपयाचं अनुदान या लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलर लावण्यासाठी दिले जाणार आहे। याच्यामध्ये मंजूर उद्दिष्टा करता आलेलं दायित्व पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये अर्थात 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये लाभार्थ्यांना आता हे 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामधील 35,000 रुपयाचं अनुदान हे लाभार्थी घरकुल बांधकामासाठी घेऊ शकतात। मात्र सोलर मोठ्या रकमेचा असल्यामुळे किंवा याच्यासाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे 15,000 रुपयाचं अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणं अतिशय मुश्किल होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आता घरकुलाच्या बांधकामाकरता हे 50,000 रुपयाचं अनुदान वाढ करण्यात आलेला आहे। हा जी.आर. आपण maharashtra.go.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर माहिती शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।